नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत असाल. खूप दिवसांनी भेटती आहे. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ नाही केला. आज मनात आलं की चला आज तरी व्हिडिओ करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. काल गेलेली होती प्रायमार्कला. तेव्हा मी करू नाही शकली व्हिडिओ, कारण की मी बाहेर जाऊन व्हिडिओ करायला थोडी घाबरते लोकांमध्ये. तर विचार केला आहे की पहिले शॉपिंग करून घ्यावी आणि नंतर तुम्हाला दाखवायचं. तर कशी माझी शॉपिंग झाली आणि काय काय मी घेतलं ते तुम्हाला दाखवते. तर मी काल गेलेले होते प्रायमार्कला. तर काही अशी फार खरेदी नाही केली आहे, पण मोजकंच असं कपडे वगैरे आणि थोडी मेकअपचं सामान बघितलं तिथे कसं आहे, काय आहे, अफोर्डेबल आहे का, कसे प्रोडक्ट्स आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलं आणि ते खरंच वर्थ इट आहे की नाही आहे. तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते की मी काय घेतलेलं. ही एक आयशॅडो पॅलेट घेतलेली तिथनं. ही आहे 20 लवली इन रोज. ही अशी खूप छान आहे. आय डोंट नो याचं पिगमेंट कसं आहे, काय आहे. मी तिथे, कारण की तिथे असं काय म्हणतात त्याला, आठवत नाही आहे यार. ट्रायल टेस्टिंग नव्हतं, याचं टेस्टर नव्हतं. तर मी असंच उचललं आणि घेऊन आले, कारण की मला कलर्स आवडले. काय मस्त कलर आहे यातले. आणि तुम्ही कुठे पण असं नॅचरल जर तुम्हाला करायचं असेल मेकअप वगैरे, तर तुम्ही छानपैकी हे पॅलेट वापरून करू शकता. अफोर्डेबल आहे, किती सुंदर आहेत याचे, चांगले आहेत. म्हणजे आयशॅडो याचे खूप सुरेख आहे. इतकं पण वाईट नाही आहे. आपण जर तुम्ही बिगनर असाल आणि तुम्हाला मेकअप शिकायचं असेल, तर सिरियसली तुम्ही तिथनं बाय करून ट्राय करू. वाव यार, इज टू गुड, टू गुड. खूप सुरेख आहे, खूप सुंदर आहे. पिगमेंट पण खूप सुंदर आहे यार. हा हा कलर काय मस्त दिसतोय. आणि हा पण रोज गोल्ड खूप सुरेख आहे. तुम्ही ट्राय करू शकता ॲक्च्युली हे पॅलेट. खरंच खूप छान आहे, तुम्ही ट्राय करा. मी एकदा पुन्हा सांगते तुम्हाला की हा कुठला पॅलेट आहे. ही आहे 20 लवली इन रोज, खूप सुरेख. त्याच्यानंतर मी बरेचसे असे सॉरी, मी खूप अगदी जवळ आली आहे, कारण की मी माझे प्रोडक्ट्स मागे ठेवलेले आहे खिडकीमध्ये. आणि मी टेबल वगैरे नाही आहे, तर मी तिथेच ठेवले ना, त्याच्यासाठी ते घ्यायला गेले की माझा चेहरा असा येतो. सो त्याच्यासाठी सॉरी. तर हां, मी अजून हे छोटे छोटे असे हे घेतलेले आयशॅडो सिंगलमध्ये. त्यातलं त्यात हे खूप सुंदर वाटले मला तिथे. त्यातलं मी एक लावलं पण आहे. तर त्यातला मी कुठलं लावलेलं मी तुम्हाला दाखवते. हा लावलेला मिड नाईट वेव्ह, हा कलर लावलेला आहे मी माझ्या डोळ्यांना. खूप छान आहे ॲक्च्युली. याचं पिगमेंट खरंच खूप सुंदर आहे. मी जास्त पिक नाही केलं होतं ब्रशवरती, अगदी अलगद असं त्याला टच केला आणि मी इथे लावलेलं. खूप सुंदर लागलेलं आहे, खूप सुंदर दिसतात आहे डोळे. ॲक्च्युली माझ्या ड्रेस कोडला ते नाही जात आहे व्यवस्थित, पण तुम्हाला दाखवायसाठी मी ते लावलेलं. व्यवस्थित नाही केलेलं आय नो, बट तुम्हाला माहिती पडेल असं म्हणून थोडंफार लावून बघितलेलं. खूप सुंदर आहे. हा कलर आहे तो मिडनाईट वेव्ह म्हणून. त्यात मी साधारण 5 घेतलेले, त्यातला तो एक. आणि हा एक दुसरा आहे डस्ट, कुठला आहे, फॉरेस्ट डस्ट म्हणून, व्हाईट कलरमध्ये आहे. याचं थोडं मला ना असं वाटतंय की इतका पिगमेंट नाही आहे, इतकं पिक नाही होतो ब्रशवरती. थोडंसं प्रेशराईज देऊन ते थोडंसं इथे लावावं लागतं. मी इथे लावलेलं आहे. इतकं व्यवस्थित ते इतकं हायलाईट नाही होतं. बट हां, जर तुम्ही इथे वगैरे लावलं तर खूप सुंदर दिसतंय. यू सी, खूप सुरेख आहे. ट्राय करा तुम्ही पण, घेऊन बघा. हे काहीतरी 2 पाऊंडला होते आय गेस. त्यातल्या त्यात हा दुसरा आहे, बेरी कलरचा आहे. हा छान आहे यार, धूपछावमध्ये आहेत हे कलर. त्यात 2च कलर होते, एक हा बेरीवाला आणि हा जो मी लावलेला आहे
मिडनाईट वेव्ह, हे दोनच असे तिथे होते अवेलेबल. एक दुसरा पण आहे, हा आहे रोज गोल्डमध्ये. याचं नाव काय? ड्रीम कॅचर. हा पण खूप छान आहे. मी तुम्हाला याचं दाखवते. उघड उघड उघड. येस. सो हे कुठे दाखवू तुम्हाला? इथे दाखवते. वा, सी, खूप सुंदर आहे यार. यूज करेल. आता तर मी हे खूप काही काही लावलेलं आहे. टेस्टिंग करत होते चेहऱ्यावरती की कुठलं काय काय काय. तर हां, हा खरंच खूप छान आहे. तुम्ही यूज करू शकता. ड्रीम कॅचर म्हणून खूप छान आहे. पण तिथे ना खूप असे लोक बघायचे तिथेच ते नवीन प्रोडक्ट्सला. ते टेस्टर असून सुद्धा नवीन प्रोडक्ट्स काढून ते स्वॅच करून बघायचे. खूप घाण आहे. तुम्हाला एकदा तिथे जाऊन बघावं लागेल आणि व्यवस्थित घ्या, कारण की बरेचसे लोक खूप कसं पण तिथे ठेवलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की फक्त इंडियामध्ये तसं नाही, इथे पण आहे. इथे पण लोक ते तसेच करतात, कारण इकडे सगळे मिक्स. आपण कोणाला काही म्हणू नाही शकत बाबा. एक हा पण आहे पॅसिफिक टेल नावाचा, ग्रीन. छान कलर आहे. मी इथे लावलेला आहे बघा, तुम्हाला दिसतोय का? हे बघा इथे लावलेला आहे. खूप छान आहे यार. नाईस. हा खूप सुरेख आहे. तुम्ही एकदा तरी घ्या. बस एवढंच होतं. आणि पेन्सिल्स, लिप लायनर आणि आय लायनर घेतलेले मी. तर हे आहेत ते. यातले लिप लायनर आणि आयलायनर कुठले आहेत? ओके, हे 3 आयलायनर आहेत. त्यातला हा एक ब्लू घेतलेला, हा ग्रीन, आणि हा एक रेनी फॉरेस्ट म्हणून आहे आयलायनर, शेवाळी कलरमधनं. तर हे 3 मी घेतलेले आणि हे 3 लिप लायनर घेतलेले. तर मी त्यातलाच एक हे 2 वापरून बघितले आता माझ्या लिपवरती, म्हणून थोडं मी बोलले ना तुम्हाला, मी खूप ट्राय करून बघितलं. तर त्याच्यानंतर मला एकच म्हणायचं आहे ह्या लिप लायनरबद्दल. याच्यात ना कलर खूप सुरेख आहेत. हा तर खूपच बटरी आहे, खूप सुंदर आहे. हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते. खूप बटरी आहे. तुम्ही याला थोडंसं हे करू शकता, स्मच करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक लावू शकता. हा कलर खूप छान आहे. पण एकच प्रॉब्लेम आहे यामध्ये की याला हे संपल्यानंतर आपण कसं करणार, म्हणजे नंतर काय करायचं, हे गेल्यानंतर काय करायचं, कुठून त्याला फिरवायचं, करायचं, काय कळलं नाही. तर मी माझंच एक लॉजिक लावलं. इथे मागे हे ओपनिंग आहे त्याची. मी खूप, हे बघा अशी ओपनिंग आहे. तर बहुतेक आपण त्याला पुश करायचं मागणं काहीतरी घेऊन. त्याच्यासाठी आता काहीतरी टूल्स वगैरे बघावं लागेल मला. तर हो, हे असं आहे. खूप सुंदर कलर आहे. मी ॲक्च्युली पहिले हा लावला, त्याच्यानंतर लाल कलरचं लावलं लिप लायनर. सो गोंधळ आहे माझ्या थोड्या लिप्समध्ये. नॉट माय लिप्समध्ये, बट मी खूप एक्सपेरिमेंट करून बघितले. हे लावू दे, ते लावू दे. त्याच्यानंतर मग एक फायनल काहीतरी फिक्स केलं की नाही आता हेच राहू दे बाबा. हे 090 टॉफी टॉक नावाची ही लिप लायनर आहे. खूप छान आहे. तुम्ही ट्राय करा एकदा. फक्त एक ड्रॉबॅक आहे यामध्ये, तर तुम्ही ते करू शकता. 1 पाऊंडसाठी खूप चांगली आहे. त्याच्यानंतर आहे ही द वाईल्ड वन नावाची, असं मरून कलरमध्ये आहे. छान आहे. मी ही पण दाखवते तुम्हाला इथे. ॲक्च्युली नॉट मरून टाईप, पण रेडिश मरून टाईपमध्ये आहे ही. दिसतीये का? ॲक्च्युली माझा कॅमेरा इथे आहे, पण मला सवय आहे इकडे असे सरळ बघायची, तर मी स्वतःला बघून व्हिडिओ काढते आहे. तर हा एक असा कलर आहे. याचं काही नाव आहे द वाईल्ड वन. खूप छान आहे ही पण. ही लावल्यानंतर मी ही लावली आहे इथे, आणि त्याच्यावरती अजून एक लावलेली आहे रेड कलरची. ती आहे स्टे पॉवरफुल. ही आहे ती. तर ह्या दोन्हीमध्ये माहिती आहे का, ही जर संपली तर हे बघा हे असं वर येतं. तर याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही हे व्यवस्थित हे वरचं संपलं की थोडंसं वर केलं, लावलं, थोडंसं वर केलं आणि लावलं. हे एक असं छान आहे याच्यातलं. पण त्यामधलं ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे.
ही पण तशीच आहे, तुम्ही असं असं केलं की वर येतील. ही खूप सुंदर आहे रेड कलर. त्याच्यानंतर मी रेड लावलेला त्याच्यावरती, तर हे सगळं मिक्स मॅच होऊन एक वेगळाच कलर झालेला आहे. तर असे हे 3 लिप लायनर, एक टॉफी टॉक, द वाईल्ड वन आणि स्टे पॉवरफुल. ओके, हे 3 आहेत. त्याच्यानंतर हे जे आय लायनर्स मी घेतलेले त्याचं पण नाव इथेच असायला पाहिजे, क्लासिक ब्लू, फील द मेरी टाईम, आणि एक आहे रेनी फॉरेस्ट. ओके, हे याचं तर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं रेनी फॉरेस्ट आहे म्हणून हा. आणि हा आहे क्लासिक ब्लू. हा क्लासिक ब्लू हा जो मी इथे लावलेला आहे, हे सॉरी आय लायनर लावलेलं इथे. तर खूप छान आहे. ही पण थोडं पेन्सिल टाईपमध्ये आहे, थोडंसं दाबून लावावं लागतं. मे बी मी जेव्हा लावलं तेव्हा ते नवीन होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं असं दाबून 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 लावलं, तर खूप आग झालेली तिथे. पण आता थोडंसं ते म्हणता ना यूज झाल्यानंतर थोडंसं स्मूथ जातं, तर आता ते स्मूथ आहे. तर एक हा पण एक कलर आहे ग्रीन कलरचा. ॲक्च्युली हा ना ॲक्वा ब्लू ग्रीन कलर टाईपमध्ये येतो. हा पण खूप सुंदर आहे. हा माहिती आहे का कोणासोबत हा कुठल्या आय शॅडोसोबत जाणार? ॲक्च्युली याच्यासोबतच जायला पाहिजे होता हा, पण मी ब्लू लावला. तर तुम्ही याच्यासोबत हा पण कलर लावू शकता, ग्रीन कुठला सॉरी फील द मेरी टाईम. ओके, फील द मेरी टाईम नावाचा हा एक पेन्सिल आहे, तर ही तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर आहे रेनी फॉरेस्ट. सो रेनी फॉरेस्ट हा आहे प्रॉपर ग्रीन कलर. हा प्रॉपर सॉरी इकडे दाखवायला पाहिजे. हा आहे प्रॉपर ग्रीन कलर. हा ब्लूइश थोडी शाईन आहे यामध्ये. हा एकदम ब्लू कलर आहे. हा ॲक्वा ब्लू ग्रीन कलर टाईपमध्ये येतो. खूप छान पेन्सिल्स आहेत सिरियसली. म्हणजे तुम्ही फिरायला येत असाल, प्रायमार्कला जात असाल, तर प्लीज चेकआउट दिस ऑल थिंग्स. खूप छान आहे. ओव्हरऑल सगळं चांगलं आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता. अजून एक मी काय घेतलेलं ते आहे, एक कळं घेतलेलं तिथनं. असं आहे, खूप छान आहे. तुम्ही असं याच्यासोबत पण घालू शकता. हे जरा मी चुकीचं घातलं, मागे घालायला पाहिजे होतं हे. हे बघा, ते जुळत नाही आहे ॲक्च्युली. हे गोल्ड गोल्ड आहे, हे रस्ट गोल्ड आहे, बट ओके काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी म्हणजे घालू शकते. तर हे साधारण काही कितीला होतं हे 5 पाऊंडला आहे, पण खूप छान आहे. क्वालिटी चांगली आहे. जर तुम्ही तुमच्या घालण्यावर आणि वापरण्यावर तुम्ही कसं ठेवता आणि कसं वापरता. बाकी ओव्हरऑल हे खूप छान मटेरियल आहे आणि सगळं काही चांगलं आहे याचं. आणि अजून मी जे आता ड्रेस घातलेला आहे मी दाखवते. ही टॉप घेतलेलं आणि हा पॅन्ट. मला जरा दूर जायला हवं. हे बघा, असा थोडा लूज पॅन्ट आहे आणि हे टॉप आहे. असा ड्रेस. हा पॅन्ट होता का, हे लेगिन्स, ॲक्च्युली लेगिन्स म्हणतात तिकडे याला. तर ही लेगिन्स मी घेतली 6 पाऊंडला आणि ही टॉप होतं काहीतरी 10-12 पाऊंडला. पण चांगलं वाटतंय, कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. मी आता बाहेर जाणार आहे, सो म्हणून मी ही इतकं छान तयारी वगैरे करून बसलेली. तर तुम्ही सांगा माझा हा कसा वाटला तुम्हाला प्रायमार्क हॉल. मला सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर करा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुमच्या फ्रेंड्सला वगैरे, तर ते पण इकडे राहत असतील किंवा ते ऑलरेडी इकडे फिरायला येणार असतील, तर त्यांना पण हेल्पफुल होईल हे प्रोडक्ट्स वगैरे बघायला, सर्च करायला वगैरे. नॉट सर्च करायला, ॲक्च्युली फाइंड आउट करायला, विकत घ्यायला वगैरे. तर ओके, बाय बाय, सी यू.